लष्करी दर्जाच्या वस्तू घेऊन पाकिस्तानकडे जाणारं चीनचं जहाज हे भारतानं रोखलंय। पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठीच्या वस्तू असल्याचा संशय सध्या येतोय आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावरती हे चीनचं जहाज रोखून धरलंय। या मालामध्ये इटालियन कंपनीचे संगणक अंकीय नियंत्रण यंत्र सुद्धा होतं आणि डीआरडीओच्या पथकानं मालाची तपासणी सुद्धा केली आहे। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी माल्टा ध्वजांकित व्यापारी जहाज सीएमए सीजीएम ॲटिला हे 23 जानेवारीच्या रोजी कराचीच्या मार्गावरती बंदरावरती थांबवल्याची माहिती मिळते आहे आणि यामधल्या मालाची तपासणी सुद्धा केली जाते असंही कळतंय। तर लष्करी दर्जाच्या वस्तू घेऊन पाकिस्तानच्या दिशेनं जाणारं चीनचं हे जहाज भारतानं रोखलेलं आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी सध्या याविषयीची अधिकची अपडेट देत आहेत। निखिल, लष्करी दर्जाच्या वस्तू घेऊन जाणारं हे जहाज होतं, काय नेमकी माहिती मिळते या जहाजाच्या विषयी? काय नेमक्या वस्तू होत्या याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच यामिनी, काल रात्री झालेली संपूर्णपणे कारवाई आपल्याला पाहावी लागेल। न्हावाशेवा या बंदरातून पुढे जात असणारे एक जहाज आहे त्याच्यावरती संपूर्णपणे नजर ठेवून ही केलेली कारवाई आहे। हे जहाज आहे ते चीनकडून पाकिस्तानकडे चाललेलं होतं आणि याच्यामध्ये जे क्षेपणास्त्र बनवण्याचं जे साहित्य होतं ते याच्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे। ज्यावेळी अशा प्रकारचे जे क्षेपणास्त्र बनवण्याचे जे साहित्य आहे ते जहाजाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवले जात असल्याचा या ठिकाणी संशय आहे तो व्यक्त केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने भारताच्या सीमेच्या बाजूनी जात असणारं हे जहाज आहे त्याच्यावरती ही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। याच जहाजामध्ये जे काही क्षेपणास्त्र बनवण्याचे साहित्य सापडलेले आहेत ते क्षेपणास्त्र बनवण्याचे साहित्य याआधी आहे ते अणुबॉम्ब चाचणीसाठी किंवा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात असल्याचं या ठिकाणी डीआरडीओ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे रात्रीच्या गस्त घालून ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे। खूप मोठा धोका आहे तो आपण या ठिकाणी टळल्याचं बोलू शकतो, कारण अशा प्रकारची जर साहित्य आपल्या बाजूचा देश असलेल्या पाकिस्तानमध्ये जर पोहोचले असते तर या ठिकाणी कुठला तरी मोठा घातपात देखील घडू शकत होता आणि त्या अनुषंगाने संपूर्णपणे संरक्षण तटरक्षक दल असतील, त्यासोबतच आपली डीआरआय असतील आणि ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी एकच लक्ष ठेवून ही कारवाई केलेली आहे। खूप मोठी कारवाई बोलावी लागेल आणि यामुळे या मोठ्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र बनवण्याचं जे साहित्य आहे ते देखील जप्त झालेलं आहे। यामिनी, अगदी निखिल, या सगळ्या मालाची तपासणी करत असताना यामध्ये इटालियन कंपनीचे संगणकीय अंकीय नियंत्रण यंत्र सुद्धा होती। ही यंत्र नेमकी काय आहेत, याच्यामधून नेमकं काय साधलं जातं? नक्कीच, जी संगणक जे नियंत्रण जे आपल्याला ते डिव्हाइस बोलू शकतो या डिव्हाइसच्या माध्यमातून आहे ते अणुबॉम्ब चाचणी असेल किंवा मोठी क्षेपणास्त्र असतील ते हँडल करण्याचं हे संपूर्णपणे जे आपण गॅजेट आहे ते बोलू शकतो आणि ह्या गॅजेटची जी निर्मिती आहे ती फार कमी देशामध्ये बनते आणि ह्याच्याच प्रकारचे अशा प्रकारचे जे साहित्य आहेत ते या जहाजामध्ये सापडल्याची माहिती येते। यामिनी, अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी।